जय भीम, नमो बुद्धाय. गौरव जाधव ऑफिशियलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज माझ्यासोबत या ठिकाणी जाणीव फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल भाऊ काटे आहेत. त्यांच्या जाणीव फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यामध्ये प्रथमच बुद्धा फेस्टिवल पुणे याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत अमोल भाऊ आणि अमोल ननावरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर अमोल भाऊ, कशा प्रकारे तुम्ही याची सुरुवात केली आणि हे जे लेण्यांचं प्रदर्शन आज या ठिकाणी भरवलेलं आहे, तर काय तुमची कार्यक्रमाची रूपरेषा कशा पद्धतीने असणार आहे, किती दिवस कार्यक्रम असणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय कार्यक्रम असणार आहे, कृपया याची माहिती द्या. जय भीम, नमो बुद्धाय. मी अमोल काटे, अध्यक्ष जाणीव फाउंडेशन पुणे शहर. यावर्षी प्रथमच पुणे बुद्ध फेस्टिवल जाणीव फाउंडेशनच्या वतीने पुणे व महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धक, बुद्धप्रेमी, बुद्धविहारातले सगळे सर्व कार्यकर्ते आणि आंबेडकरी सगळे तरुण कार्यकर्ते या सर्वांनी मिळून पुणे शहराच्या वतीने आपण पुणे बुद्ध फेस्टिवलचं प्रथम वर्षाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. आणि ते या ठिकाणी बालगंधर्व कला झालं, या ठिकाणी आपण बुद्ध लेण्यांचं प्रदर्शन भरून उद्घाटन आज केलेलं आहे. हा कार्यक्रम बुद्ध लेण्यांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम 22/5 आणि 23/5 असा 2 दिवस असणार आहे. आणि त्याबरोबरच 22 तारखेला संध्याकाळी आपला या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. बुद्धांच्या जीवनावर आणि बुद्धांच्या कार्यकर्तव्यावर हा प्रबोधनाचा कार्यक्रम लोकशाहीर संभाजी भगत ऑस्करला लढत देणारे, ऑस्करपर्यंत पोहोचणारे लोकशाहीर संभाजी भगत हे या ठिकाणी ते या ठिकाणी प्रबोधन करणार आहेत. त्याचबरोबर कवी संमेलन देखील बुद्धांच्या जीवनावरील विविध कवी संमेलन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर उद्या 23 तारखेला बुद्ध पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आपण ठेवली आहे. लहान मुलं व शालेय मुलं आणि तरुणांसाठी आपण चित्रकला स्पर्धा ठेवली आहे खुली. या चित्रकला स्पर्धेमध्ये बुद्धांवरील त्यांचे स्केचेस, त्यांचे स्क्लप्चर आणि त्यांचे काही मोठ्या पेंटिंग्स हे काढले जाणार. हे सर्व बुद्ध रिलेटेड जेवढे काही लेण्या आहेत, जेवढे काही पेंटिंग्स आहेत त्याच्यावर चित्रकला स्पर्धा आधारित आहे. त्याला सन्मानचिन्ह, बक्षीस व बाकी या ठिकाणी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आहे. हा पहिलाच उपक्रम आहे. दरवर्षी हा फेस्टिवल केला जाणार आहे पुणे शहरामध्ये. दरवर्षी 3 ते 4 दिवस हा फेस्टिवल राबवला जातो. माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे, 2 दिवसीय प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे कला दालनामध्ये आहे. सर्वांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. बौद्ध धम्माचा वारसा, सम्राट अशोकांचा वारसा, या भारतभूमीचा वारसा आपण सर्वांनी पाहावा. लहान मुलं, कुटुंबातील सर्वांनी या ठिकाणी बघावं. बौद्ध धर्म काय आहे, बौद्ध धम्मीय काय आहे, सम्राट अशोकाचं कार्य काय आहे, गौतम बुद्धांचं कार्य जगात काय, भारतात काय आहे, तो खरा इतिहास काय तो जाणून घ्यावा आणि आपली संस्कृती, धर्म व आपल्या वारसा काय तो जतन करावा, यासाठी लेणी प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावं. नक्कीच धन्यवाद अमोल भाऊ. आपण या भारतभूमीतला जो काही ऐतिहासिक वारसा आहे तो जतन करण्यासाठी, त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहात. आम्ही पुन्हा एकदा जाणीव फाउंडेशनला त्याबद्दल मनपूर्वक अशा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुणे शहरामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये जे कोणी या ठिकाणी या प्रदर्शनाला येऊ इच्छितात त्यांना एक अत्यंत सुंदर असं या ठिकाणी प्रत्येक लेणी भारतामधील, महाराष्ट्रामधील त्यांची माहिती, त्यांचे चित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आज सायंकाळी त्यांनी सांगितल्याप्रमाणे शाहीर संभाजी भगतांचा कार्यक्रम आहे. उद्या चित्रकलेचा त्या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 दिवसीय अत्यंत देखणा असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा या चॅनलच्या माध्यमातून सर्व पुणेकरांना या ठिकाणी बालगंधर्व कला मंदिर या ठिकाणी येण्याची व या कार्यक्रमास भेट देण्याची पुन्हा एकदा जाणीव फाउंडेशनच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. जय भीम.